एक महत्त्वाची बातमी आहे। पाकिस्तानच्या पेशावरमध्ये दहशतवादी हल्ला झालाय। पेशावर कॅन्ट परिसरामध्ये 2 जोरदार स्फोटांचे आवाज आलेत। दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू होती। पेशावरमधल्या संघीय पोलीस मुख्यालयावर हा हल्ला झालाय असं समजतंय। त्यामुळे पाकिस्तानातनं एक धक्कादायक बातमी समोर येतेय। पेशावर शहरातल्या पोलीस मुख्यालयावर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केलाय। प्राथमिक माहितीनुसार पेशावरच्या कॅन्ट परिसरामध्ये 2 जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आलेत। सध्या सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यामध्ये चकमक सुरू आहे अशी माहिती मिळतेय। दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये ही चकमक झाली आणि या चकमकीदरम्यानच पेशावरमधल्या संघीय पोलीस मुख्यालयावर हा हल्ला झालेला आहे। रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊयात। रामराजे, पाकिस्तानच्या पेशावरमध्ये दहशतवादी हल्ला झाला, या संदर्भातली काय अपडेट आहे? बिलकुल, आणि या आंतरराष्ट्रीय एजन्सीने सांगितलेलं आहे की जे पाकिस्तानचं पेशावर आहे तिथे पॅरामिलिटरी फोर्सचं हेडक्वार्टर आहे आणि तिथंच दोघांनी हा आत्मघातकी हल्ला केलेला आहे। यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती तर अद्याप मिळालेली आहे। हा आकडा आणखीन वाढू शकतो, परंतु हा जो हल्ला आहे तो पॅरामिलिटरी फोर्सेसच्या मेन गेटवरच करण्यात आला आणि अगोदर स्फोट करण्यात आला आणि त्यानंतर स्फोट केल्यानंतर दुसरा जो दहशतवादी आहे त्याने आतमध्ये प्रवेश केला आणि नंतर गोळीबार केला। त्यामुळे ह्या दोघांची टीम जी आहे ती सध्या दिसून आलेली आहे। तिथलं लष्कर त्याचबरोबर पोलीस टीम यांनी हा संपूर्ण परिसर वेढलेला आहे आणि आतमध्ये कोणालाही जाण्यासाठी परमिशन नाहीये आणि अजून सुद्धा तिथे काही दहशतवादी असल्याची माहिती मिळालेली आहे। यापूर्वीच गुरुवारीच पीस कमिटीच्या एका कार्यालयावर म्हणजे की जे खैबर पख्तूनख्वा भागामध्ये आहे तर त्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता आणि 2 सदस्यांना गोळीबार करण्यात आला होता। त्यानंतर ही दुसरी घटना आहे की जी पॅरामिलिटरी फोर्सेसवर अटॅक करण्यात आलेली आहे पाकिस्तानच्या। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। सर, ये भी यहाँ